ही तुला दिलेली दुसरी आणि शेवटची संधी. तुझा रस्ता अडवलाय कारण तुला विचार करायला वेळ मिळावा म्हणून. आता तू ठरव तुला काय करायचंय. नंतर अफसोस करण्यात काही अर्थ नाही. संभाळ स्वतःला अनंता. शिव शंकर नमामि शंकर. शिव शंकर शंभो. वैद्य काका, अहो राधकांचा पाय मुरगळलाय. स्वामी म्हणाले तुमच्याकडून औषध घेऊन यायला. कोण आहे? कोण आलंय? म्या चंदा. तुम्ही स्वामींच्या कोण? म्या स्वामींची भक्त आहे. स्वामी राहतात ना चोळप्पा काकांकडं, तिथं शेजारी म्या राहते. हो का? पण बाळा, आता आम्ही बाहेर चाललोय, तुला आता औषध नाही मिळणार. अहो पण त्यांना लय त्रास होतोय. दुसरीकडून घे हो औषध. इथे वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही. जा तू आता. चल रे. ताई, बाबा द्या की ताईला औषध. माझ्यामुळे कुणाला त्रास झाला तर माझ्या स्वामींना आवडणार नाही. औषध देत राहिलो तर वेळ जाणार. वसुंधरा घरी परतायच्या आत मला गणेशला घेऊन निघावं लागणार आहे. पण बाळा, आपल्याला जायला उशीर होतोय ना. बाबा, आपण काय थोड्या वेळाने जाऊ, नाहीतर उद्या जाऊ. तुम्हीच म्हणता ना, वैद्याचं पहिलं कर्तव्य म्हणजे रुग्णांची सेवा. गणेशच्या वडिलांचा अनंताचा डाव स्वामी यशस्वी होऊ देतील का? गणेशला स्वामींच्या कृपेने त्याची दृष्टी परत मिळणार का? अनंताला स्वामी काय शिक्षा करणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा जय जय स्वामी समर्थ. सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि वूटवर कधीही. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे